तमाशा यांचा बघून सगळ्यांचा. नंतर समजला काही अन्ना ढेकरा येतात ना, काहीच ना जोरान स्वर लावायचं एकदम जोरात, कारण त्यांना जेवायला नाही दिलेला त्यांच्या बायकांनी, त्यांची आतरा रिकामी. ते आलं का जोरान लावायचं स्वर. काही जण पतंगवालं होतं, पहिलं पतंग उडवायचं, नंतर गायब झालं. ताराडिडी डाडी डाडी डा दादाडिडी डा डा डाडी डा डाडी डा डाडी डा डाडी डा डाडी डा डाडी डा दादाडिडी डा डाडी डा डाडी डा तुटला पतंग. एक फणसवाला आहे, फणसवाला, त्याची 5 पोरं हात समोर, फणस सोलून घेतोय. क्लासिकल सिंगर आहे बघा, तुम्हाला आवडली हो. फणसू सोलून घेते पोरांचे करशी न क्लासिकल सिंगर आहे. घर निसा निसा म्हणजे निवडा आमच्या भाषेत. घर निसा निसारे सारे गर निसा निसरे सारे गर निसा निसरे गर निसा. एखादा गारा चांगला भेटला ग ग ग ग ग ग, एखाद्या पोराने आगाऊपणा केला गेला गप्प 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 धाप धाप गप्प गप्प धाप धाप गप्प गरनी सा गप्प गरनी सा सारे गरनी सा सारे. कत्ती जोरांशी यो वाजला, कत्ती जोरांशी यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. कत्ती जोरांशी यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. कत्ती जोरांशी यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. येऊन खाऊन शिगाव गेला, येऊन खाऊन शिगाव गेला. कारण आपण आवरी जोरान लग्न करतो ना, का नवऱ्याचा घर काय आपण हसू दे, लाइटिंग गावाचे बाहेर पाहिजे. नंतर नवरा डोंगरान पालाला तरी चालेल, पण लाइटिंग गावाचे बाहेर. 3 वेळा जेवायला जातात, 3 वेळा नवऱ्याचे घर नवरीचे, 3 वेळा वार भात भात वार, बटाट दे बटाट बटाट दे. 3 वेळा भात येतात तरी सांगतात कच्चा हाताने जायचं, कच्चा हाताने. 3दा घातला हो याई. जेवून खाऊन शिगाव गेला, जेवून खाऊन शिगाव गेला, घेऊन कर्जाचा बोजा. जेवून खाऊन शिगाव गेला, घेऊन कर्जाचा बोजा. कत्ती जोरांची यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. कत्ती जोरांची यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. पहिल्या शेतान काक्या मामी आत्यासता मग म्हणत यांचा पट्ट नाही, यांचे तर पाय नसतात ठेवलं मी. पण माझी मानाची सारी आहे नाही बाबा. एकदा मानाची सारी निघली का मी चाललो बाबा. काक्या माम्या आत्यासता आल्या, साऱ्या घेऊन सगळ्या पदाल्या. काक्या माम्या आत्यासता आल्या, साऱ्या घेऊन सगळ्या पदाल्या. मित्रमंडळी सगळी आली, मित्रमंडळी सगळी आली, दारू पिऊन सीताराम झाले. मित्रमंडळी सगळी आली, दारू पिऊन सीताराम झाले. मित्रमंडळी सगळी आली, दारू पिऊन सीताराम झाले. मित्रमंडळी येतात, त्या इथं कॅलेंडरच भरलेलं असतंय.
आज भादवचा, उद्या गणेशचा, परवा राखेशचा. फुकटची मिळतंय पिवाला कोण सोडतंय? सगळा कॅलेंडर भरलेला ना. सकाळचा आपला नवरा असा हलवलं कपडा तो बांधलेला असा. नवरा सकाळचा असा असते बघा. स्टाईल काय मावशे, त्या पोर हागला बघताय मांडवा. कधी तर सांगला तुम्ही काय घेऊ जाऊ नको म्हणून. टॉयलेट बांधलाय ना आपण. टॉयलेट मध्ये गो टू टॉयलेट, नॉट टू लेट मी टू टॉयलेट. समजलं तुला काय? नाही समजलं मग तिकडे जा. या करताना पाठीशी या सगळ्या. ओ स्पीकर वाल्या हो, शांताबाई लावू नका. आमच्या आजीचं नाव शांताबाई आहे. सगळा स्पीकर फुरील. झिंगाट शेंगाट आम्ही एकाच, तुम्ही झिंगाट लावा. झिंगाट लावा, कोणचा पण झिंगाट लावला तरी चालेल, पण ते झिंगाट लावा तुम्ही. आणि नवऱ्याला मग नंतर हलत लावायला येताना बघा येतही ती नवऱ्याचे कान फाडा मारते. भाऊ भाऊ कान फाडा मारून घ्यावाचा न मग त्याचे तेल टाकताना तेल आयुष्यभर डोका गरम होणार आहे. तेल टाकून घेतात. बारीक उगो तांदूलाची दारी खातिली वालवना आली गो माधुबाई. दारी खातिली वालवना आली गो माधुबाई. माधुबाई 20 रुपये दे. 10 रुपये तुझ्या बापासने नाव घेतलेला. नव्या नोटा दे. एटीएम मध्ये कोण तुझा बापूस उभा राहील. चांगल्या दे नोटा. न मग त्या नवरा निघताना बघा असा. या सगळा मी भोगलाय. हे सगळं प्रयोग माव झालेला आहे. पहिला पानो उलटीला, पहिला पानो उलटीला, नाही मिळला नवऱ्याचा नाव, नाही मिळला बापाचा नाव. दुसरा पानो उलटीला, दुसरा पानो उलटीला, नाही मिळलं नवऱ्याचा नाव, नाही मिळलं बापाचा नाव. तिसरा पानो उलटीला, चौथा पानो उलटीला, नाही मिळलं नवऱ्याचा नाव, नाही मिळलं बापाचा नाव. पाचवा पानो उलटीला, सहावा पानो उलटीला, सातवा पानो. नवरा बोलताय बाई उलट पानानं शोध इकडं. दम कारलाव माझा तुम्ही. मग संध्याकाळचा नवरा असा असतंय बघा. कंची पण हल्दीला जा. संध्याकाळचा नवरा असा असतंय माहिती आहे ना सगळ्यांना. मग पाहुणे येतात बघा. या 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 येता मित्र तर स्टाईल काय. ग्रॅज्युएट का पोस्ट ग्रॅज्युएट जसं काय आलं तर दारवासकीवाला. स्टाईल काय एकेकाची असं येतात. पहिला मित्र स्टाईल मध्ये या 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 या. मंगारशी 15 जण. चला आपले बापास सांगाय जात. चला बिंदास आले. बरोबर विचारताना सोय कुठे आहे? सोय ये ना त्यांना तिकडं नाही. टेरेसवर बसव तिकडं. काकाशी टेरेसवर बसव त्यांना. टेरेसवर बसवतान स्टाईल काय बसाची. असं बसतान टेरेसवर घोलक्या घोलक्यांशी असं बसतान जसं यज्ञाला ऋषी आलं असं. याच्या बिना पाणी पिवायला आलो ना आम्ही. काहीतरी चांगला हा ना का पाणी का आमच्या घरा नाही मिळत. नमस्कार भाऊजी कन चेहरा. अँटी कुटी स्पेलिंग येत आहे. अँटी कुटी ब्लेंडर स्प्राईट मॅकडॉवेल्स. शालन आवरं इंग्रजी शब्द कधी बोललं नसतील. किंगफिशर नावाचा पक्षी आहे का प्राणी आहे माहिती नाही. पण दारू आहे आवरा माहिती. जनरल नॉलेज बघा कधी वाढता का वारलाय ना बरा. बघतान काय अशी ज्याने फोरली समजाचा याचा डिप्लोमा झालेला आहे. पास झालेला आहे डिप्लोम्यामध्ये. आणि गावठीवाला असं स्टाईल मध्ये. याही देवानाव दारू रवली. यांचं देव दारू पितात. न पिताना असा तोंड वाकरा करतात. आवरा
तोंड वाकरा करायचा तर कोणी बलजबरी केली काय? त्यांना हौशी गवशी पिवाचा चांगला नाही. त्या बरा दारू पिलो माणसाला दोन गोष्टी येतात, एक म्हणजे हिम्मत आणि दुसरा म्हणजे नॉलेज. दारू पिलेला माणूस बघा ऑक्सफर्डच्या माणसाला बाजूला करेल, नॉलेज येते माणसाला. बरं स्टाईल काय बोलायची. 10 वेळा माझ्याकडे लोक आले की राजकारणात भाग घ्या म्हणून. 10 वेळा आले की आता तुमची वेळ आलेली आहे राजकारणामध्ये उतरण्याची. सगळ्यांना परत पाठवले, नाही आपण येणार. यांना पुत्रांना इचरी नाही. पण स्टाईल काय तेव्हा बोलायची तुम्हाला सांगतो. सगळ्यांना परत पाठवले. भ्रष्ट राजकारण आहे, एक नंबरचं भ्रष्ट आहे. आणि आपण त्याच्यामध्ये कधी जाणार नाही, कारण माणसाला काहीतरी नीती असावी लागते. नीती नसेल तर नाती राहत नाही, आणि नाती नसेल तर गोती होते, आणि गोती झाली की माणसाची गोची होते. बिकॉज इंग्लिश आला ना. बिकॉज यू हॅव टू अंडरस्टँड इंग्लिश. If you're not understanding, then drink more. You will understand more. Because wish, to be or not to be, that is the question. To be or maybe. नटसम्राट नको. सॉरी, चुकून आलेला आहे. आपण एकच प्याला घेऊ. एकच प्याला. ज्याच्या नशिबी आला तो भीक मांग्या झाला. आपला स्वतःच आहे, शिरवाडकरांचा नाही. त्यांना लाईन जमलं ते. आपलं दारू असल्यावर जमतं तुम्हाला सांगतो. बिकॉज दिस इज द मदर ऑफ ऑल इंटेलिजंट पीपल. ऑल इंटेलिजंट. न्यूटन कधी पिवाचा माहिती आहे? आमच्या आग्रावर बसून न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडला, आणि तेव्हा त्यांनी शोध लावला की हे गुरुत्वाकर्षण आहे, कारण भरती येते पहिल्यावर. पण आपण बेवडे नाही. यु नो, वी आर नॉट बेवडस. कारण आपण सारखी पीत नाही. आठवड्यातनं फक्त 7 वेळा. आपल्याला जास्त आवडत नाही. दिस इज रॉंग, ऍब्सोल्युटली रॉंग. अँड यू ड्रिंक इन फ्रंट ऑफ युअर किड्स. इट इज ऍब्सोल्युटली रॉंग. यू नो विजय माल्या मला बोलल्या की मी पळाल्या. मी सर्व पैसे घेतले आणि पळाल्या. ए मधु, लिंबू आहे? लिंबू नाही. कशाला मांडव भरवता तुम्ही? एवढी सगळी व्यवस्था करता आणि तुम्ही लिंबू ठेवत नाही. आम्ही काय लिंबू टिंबू वाटलो तुम्हाला? अरे किती भीतेस, बस कर. कोण बोलला बस कर? तुमच्या बापाशी भीतो काय? आमची स्वतःच्या, आमच्या काकाच्या, भाऊजीच्या मेवण्याचा सख्खा दिरुसियो, त्याच्या मांडवात पितो आपण. कोणच्या बापाशी पित नाही. कोणची हिंमत असेल तर बोलव. सागर, डोकी का वाजवतोस तू तिकडे बसलेस तो? बोलव माझ्या डीजेला, डॉल्बीवाल्या. सर, डान्स करूया आपण. एकदा हे सर्व झालं की लेट अस डान्स. माझा गोरिवलीत कार्यक्रम होता, आणि कार्यक्रम संपल्यावर एक माणूस आला ड्रेसिंग रूम मध्ये. बोलला का भाई चांगला करत असतो, पण जास्त जागाचाच नाही, लय पितस. रसिक प्रेक्षक होते, फक्त पाणी होतं, दारू नव्हती अजिबात. माफ करा. गावात अशी पोरं असतात का, मिंडी कशात भाग नाही घेत, क्रिकेट खेळ
याना नाचायला बोलतोय, नाचाले हे नाचाले अरे नाचाले, मग एक पोराला नाचायला बोलवला का? याचा आज बापूस कधी नाचला नाही, काय आत जातंय काय बाहेर येतंय काय ठेका आहे काय माहिती. संपला मग नाचा 4 तासास ना चाला 4 तासास. दुसरं जे असतात ना त्यांना त्यांचे बायकाही सांगलेलं असतं, नाचा हो नाही तर भावजीना लय राग येईल. त्यांची सगळी पोरं आपल्या लग्नात नाचली होती, तुम्ही नाचा. आता याच्यावर डबल टेन्शन, नाचलाव पाहिजे ना भावजीसनी बघलाव पाहिजे, म्हणून तो बघते भावजीस कखर आहे तर खरं मग नजर भावजीसवर. एकदा भावजी बघला का गाडी करा, भाऊजीने बघला गाडी करा, कारण नाच त्यासाठीच असते. तिसरं जे असतात ना त्यांची पोटाही आवरली मोठी, त्यांचे कर बघलं समजतंय पृथ्वी गोल आहे, कारण हे बटनाचे पुढं त्यांना काय दिसत नाही. स्वतःचा बेल्ट ते देवाच्या भरोशावर लावतात, लागला तर लागला देव झाला, दिसतंय कोणला, स्वतःच्या चपलावर नाही दिसत. आता या नाव नाचाचं आहे, पण हे नाचतील काय, पोट हलल तर हातभर थांबायचा नाही. मग हे आयडिया करता पोट हल्ला नाही पाहिजे, पोट असा मध्ये ठेवायचा गायचे सारखं, पोट हल्ला नाही पाहिजे. मग हलल काय, या दिलाय ना देवाने. पोट मधील गायचे सारखा पोट नाही हलवायचा. आता त्यांच्या हल्दीला गेलो, तुम्ही बोलसाल पोटवाला पोटवाला. हे झालं मोठ्यांचं डान्स. जरा पोरा पोरींचं दाखवतंय. एका बाजूला पोरे नाचतात, एका बाजूला पोरी नाचतात, मधीन त्यांच्या आशी नाचतात. भानगरी भावाला नको फुकट पोरे ना पोरे. पोर नाचते, पोर तिची आज बाजूला नाचते, पोर नाचते. हाय हाय मेले, हाय हाय लवकर, हाय हाय. पोराचा राग येत आहे, पोराचा पोरगा खवालतंय. मग पोरीचा राग येत आहे, पोरीचा पोरगी खवालतंय. एक राहिलाय अजून, थांबा नंतर वाजवा. हे झालं आपलं आगरी कोली कराडी भंडारी लोकांचं डान्स 12 वाजेपर्यंत. 12 वाजल्यानंतर इंडियनचं सगळं डान्स खपतात, इंग्लंडचं डान्स येतात खास. वाजवा आता टाळ्या जमलं. त्यांची पिवाची न त्यांचेच मांडवान वाकाची. दुसऱ्या दिवशी विचारतात काय र गणेश नाही नवरपाठी, नवरपाठी गणेश नाही तो राती मानाचा मनकास नाही मोरला. नाचताना अशी कमान उरी मारली ना आया खुटकन आवाज आला. हॉस्पिटलने ऍडमिट केलं. म्हणजे लग्ना कोणची न हिगना कोणला बाबा. जन्म
अति जोरांशी यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा, अति जोरांशी यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. हे गावात वाजलं गावात. पहिली लग्न कशी असायची माहिती आहे? एकदम साधी. जवरा नवरीचा अंगण असेल ना, मायास लगन लावायचं, मायास अंतरपाठ, प्रल्हाद शिंदेची गाणी, कृष्णा शिंदेची गाणी, मस्त वातावरण बघा. आपले गाववाले, आईवाले, मित्रमंडळी, नातेवाईक सगळे मदत करायला यायचे. काय वातावरण आहे जबरदस्त. डीजे बीजे काही नव्हता तो. आता असा काय नाही राहिला. आता लग्न लागला नाही तो पहिला पाहुणे मंडळींनी जो जोरा नव्हता, पाहुणे मंडळींनी जेवल्याशिवाय गावणे, पाहुणे मंडळींनी जेवल्याशिवाय गावणे, कारण याच्या हातात कधी माईक नाही मिळला. 4 करवल्या म्हटल्या तर म्हटल्या. यो आपला याच्या सेटिंग मध्ये पाहुणे मंडळींनी जेवल्याशिवाय गावणे, पाहुणे मंडळींनी जेवल्याशिवाय गावणे. यजमान बोलतोय गप बस, थापला सगळा. आता बोललास तर तुझ्या घरात धारीन जेवायला सगळ्याला. गप बस, अजिबात बोलू नको. न तर हल्ली तसा नसते. हल्ली असा मोठा मांडव घालतात. लग्न असा साधे पद्धतीने हल्ली बाबा बाबा मोठा मांडव घालतात. मांडवाचे दार अशी कमान वेलकम, न त्याचे बाजूला 2 बावल्या अशा टांगऱ्या उचकरून उभ्या केलेल्या. अशा 2 बावल्या, त्याही सगळं पाणी सोरलेलं. न मधीन यजमान उभा, त्याच्या अंगावर गुलाब पाणी उडतंय, तरी तो घाबरलेला नुसता. येणारे जाणारे पाहुण्या. याचा अर्थ काय माहिती आहे? या भीक मागेऊ, या साल्याहून सगळा खा भिकला लावलाव साल्याहून. दुसऱ्या लग्न करायच्या लायकीचा नाही ठेवलाव साल्याहून. खा सगळा खा भिकला लावलाव. तो काही बोल नाही. त्याच्या मनान काय आहे ते आपण समजायचं. कोण बोल नाही काय ना. आतमध्ये भिकाऱ्यांच्या रांगा लागलेल्या सगळी जण. अरे वा पुरं जाऱ्या याच्यामध्ये कणाला येताव पुरं हो. अरे आवरी मोठी पोटा वारवली उरण घेचल पटापट हो पुरं. आम्ही उरणशी आलो रे भाई पुरं हो. सगळा घेवाचा. व्हेज नॉन व्हेज, चिकन मंचुरियन, लॉलीपॉप, मंचाव नावा कधी नती ऐकली. सगळा खावाचा. गाडी 3 वेळा थांबवायला लागली तरी चालत. सगळा खावाचा. आवरी ताटली भरली तरी तो विचारतय गुलाबजाम कुठे भेटला, गुलाबजाम कुठे भेटला. अरे तुझा तू खा बाबा. आवरी नवऱ्याला नटवाला. देवा देवा, नवऱ्याला नटवाला 3 तास. एके कोपऱ्यात नवरी नटते, एके कोपऱ्यात नवरा. नवऱ्याला 3 जण टाय लावाला. आवल आवल आवल. अजून कोणी टाय बांधली? अरे गणेशनी बांधली. तुझ्या बापासनी कधी टाय बांधली काय? आवल आवल आवलून आवलून गाठ आया नवऱ्याचे. नवऱ्याला खलीने बघता ये. नवरा असाच चालतय नुसता मांडवान. ग ग ग ग. नवरी आपली नवरी 40 किलोची नवरी. तिला 50,000चा शालू गुंडलतान गुंडलतान खप्प नाही. आवरा लांब तिचा त्या पातळ. तिची करवली बोलतय ग मालू आटप तुझा शालू बाय माझे.
कॉसालशील पुरं पायऱ्या हात बघ. बरं तिला मेहंदी करायला भाडोत्री, मेकअप करायला भाडोत्री. बरं ती मेकअप करणारी येते की पावडर लावतय, सिमेंट लावतय, कॉन्क्रीट लावतय, लाली लावतय, ठापट्यावर ठापट्या, ठापट्यावर ठापट. नवरीच्या माशा बसताना हुलूलच नाही अजिबात नवरीला. न केसांवर आवर प्रयोग का न्यूटननी केलं नसतील. काय पुरं हाणू, काय पुरुषी सगळं इखरं नेऊ, का इखनशी सगळं इखरं हाणू, का अर्ध वाकर करू ना अर्ध सरळ करू, का अर्ध यांशी करू का अर्ध त्यांशी करू, का त्याचं आंबोर घालू. असं आंबोर व गोंबोर असतं प्रभू रमजान सांगितलं न. त्यावं असा फ्लावर पॉट लावलेला असा न. नवरी येतय जशी रात्रीच खेळ चाले मध्ये सुशले अशी अशी नवरी येते ग ग ग ग ग. न नवरा असा बाबा. यान प्रॉब्लेम काय. दमन दमन मी थांबते दुसरा हॅलो असा. आणि तो नवरा असा बसलेला असते बघा राजा राणीच्या खुर्चीत. औरा ताट झालेला नवरा का जशी याची शेवटची अंघोळ आहे. औरा असा नवरा ताट झालेला. त्याला सांगतात जरा स्माईल करा. स्माईल रा फोटू नको खारू माझं. ए आईस्क्रीम खाली भीक मागू वास असलेल्या आलिंगनचे. नवरीला सांगतात नवरीला खांद्यावर मान टाका, फोटो काढायचा आहे. जरा असा अशी करा, एक तुझे केली ऍक्शन करा. नवरी आपली हे नका 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 नका. साखरपुडा झालेपासून आवऱ्या हिंडतान का डोलं बंद करायची पाली. ते नवऱ्याला अशी मिठी मारू का त्याची छाती वशी हात टाकू का त्या शहरांच्या पोरी तर त्यावर उभऱ्या पडलेल्या अशा. ऐकून पलवून येते काय. 3 महिन्यान होईल लग्न. असा गाडीवर बसला ना काय गुदगुल्या झाल्या जबाबदार कोण. मग स्वतः मरतील ना लोकांना मारतील. प्रेम करायची गाडी आहे का, ती जागा आहे का गाडी. भरा या बाबा 3 महिन्यान होईल न. मग लग्न झालं फिरायला जाताना बघा. पहिल्या महिन्यात नवरा फिरायला जात बायकोला घेऊन. स्टाईल काय बाजीराव. चल चल लवकर रिक्षा काय काय चल. काय बायको आले 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 आले. पहिले महिन्याचा लाजून जीव चाललाय. आले 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 आले. चल लवकर रिक्षा जाईल. पहिल्या महिन्यात नवरा पुढं बायको माग. 6 महिन्यात दृश्य बदलते. 6 महिन्यात दोघां सोबत एकमेकांशी बोलताना आपला लक्ष त्यांचे कर. हिला दिली याला ग ग ग ग ग. तिची 2 लफरी मना माहिती. वेळा बनवला याला याच्या बहिणी समजतंय का. मना इतराचा माझ्याकडे सगळे पोरींच्या कुंडल्या हाताचे या राहायचे बहिणी. पहिल्या महिन्यात नवरा पुढं बायको माग. 6 महिन्यामध्ये दोघां सोबत. आणखी 6 महिन्यामध्ये दृश्य बदलतंय. या सगळ्यांचे नशिबाला आहे पण कोण बोल नाही. इज्जतीचा फालुदा कोण करते. बायको पुढं चला चला. पहिला नवरा पिशव्या घेऊन आलो ग आलो 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 आलो. 6 महिन्यात बिचाराचा माखोल बनवला. हार नाही ठेवला. पण माझ्या एके मित्राचा नाही झाला असा. पहिल्या महिन्यामध्ये पनवेलमध्ये बघितले हातात हात. ले काय साला बायकोवर जीव आहे. हातात हात. अरे बोलू यांचा नाही टिकाचा. आम्ही सांगताव 6 महिन्यात दृश्य बदलतंय. नाही टिकाचा. 6 महिन्यात पुन्हा पनवेलमध्ये बघितले हातात हात. ले साला काय जीव आहे बायको. मानना पडेगा यार. असा जीव पाहिजे यार. बोलता नवरा बायको. अरे बोलू यांचा बदलल नाहीतरी आपल्याला कोणचा चांगला बघवतय. अरे यांचा बदलल बोलू. पुन्हा 6 महिन्यात पनवेलमध्ये बघितले हातात हात. बाबा तर याने तो बाबा करूच केलाय. औरा बायको जीव. 1 वर्ष झाला हातात हात. काय जीव तरी काय आहे बायको. त्याला बोलवला भाई इकडे ये. अरे भाई बोलू बायको जीव काय आहे खतरनाक. सिक्रेट तरी काय आहे. औरा बायको जीव. कधी बघला हातान हात. दादा
सिक्रेट बिग्रेट काय नाही. हात सोरला का दुकानात पलतय, त्याच्यापेक्षा हात धरलेलाच बरा. कसा बसा भरीत हो तू पोट, पण लग्नाला शिवला खोट. कसा बसा भरीत हो तू पोट, पण लग्नाला शिवला खोट. आई बापाशी कॉलर टाक, पण पैशाची लागली वाट. आई बापाशी कॉलर टाक, सार पैशाची लागली वाट. आई बापाशी कॉलर टाक, सार पैशाची लागली वाट. उरलू कर्जन मी एकटा, उरलू कर्जन मी एकटा. सगळी जातान, काक्या माम्या आत्या जातान, वराडी मंडळी जातान, स्पीकरवालं नातेवाईक मित्र मंडळी गाववाले सगळी जातान. नवरा नवरी दोघांच राहतात घरन. यांची लिखा भरलेल्या नवऱ्याच्या आशा. बायको विचारतय कधी कारलं होतं पैसे. माणसा नुसती फेऱ्या मारतान. कधी कारलं होतं. तू नको टेन्शन घे, माझे कर होत 10 लाख रुपये. आईने दिलं 2 लाख रुपये. न शेठचे जवळशी मागलं 5 लाख. त्याचा इलेक्शनचा काम केला ना. आपला शेत विकला जवळचा खातारी. नाहीतरी त्या लोकांस हागाला जाऊची त्या काय कामाचा नाता. 25 लाखाला शेत विकला. बायको बोलतय 40 लाख. 40 लाख तुम्ही लग्नाला खर्च केलं. 40 लाख खर्च केलं. मग यांची मना जगाची होती. याही माझे 1200 भोजन नाचवलेलं. याही माझे 1200 वारंवार नाचवलेल्या. याही माझे 1200 फोकस टाकलेलं. यांची मना जलवाची होती. यांची मना जलवाची होती. यांची जलवाची होती. बायको बोलतय त्यांची जल्ली करापली, थापली ज्वाला कोण येईल. रसिक प्रेक्षक, साजेल तेवढं ल्यावं, पचेल तेवढं खावं. लग्नात जरूर खर्च करा, ऐपतीप्रमाणे करा. उलट तोच पैसा त्यांच्या पोराबाळांच्या शिक्षणासाठी ठेवा. शहरात एक 50 लाखाचा फ्लॅट घ्या. आज 50 लाख किंमत आहे. 5 वर्षांनी 5 करोडचा फ्लॅट होईल. पैसे जपून वापरा. कोणाची जळवण्यासाठी खर्च करू नका. जाताना गुरु कर्जन मी एकटा, कोणी नाही राहिला माझा. गुरु कर्जन मी एकटा, कोणी नाही राहिला माझा. भक्ती जोराची यो वागला, माझ्या लग्नाचा भागा. भक्ती जोराची यो वागला, माझ्या लग्नाचा भागा. माझ्या लग्नाचा भागा, माझ्या लग्नाचा भागा, माझ्या लग्नाचा भागा. तुझ्या विना महाराष्ट्र झाला होता रे बेजान. तुझ्या विना महाराष्ट्र झाला होता रे बेजान. या मराठी लोकांचं शिवरायाला बंद. या मराठी लोकांचं शिवरायाला बंद. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या काळी शेतकऱ्यांना शेतसारा माफ करणारा, त्यांना पाणी पुरवठ्याची सोय करणारा, आपल्या सैनिकांचा विमा उतरवणारा आणि आपल्या मृत झालेल्या सैनिकांच्या मुलांची पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारणारा, त्या काळी नेव्ही म्हणजे आरमार उभं करणारा आणि त्या काळी इंटेलिजन्स म्हणजे हेर खातं उभं करणारा, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच आणि स्वकीय अशा 10 शत्रूंना 10 दिशांना एकाच वेळी लढून पराभूत करणारा जगातला एकमेव राजा राजशिव छत्रपती महाराज. जगामध्ये जेवढ्या विषम लढाई झाल्या, विषम इतिहासातल्या जेवढ्या विषम लढाई म्हणजे एका बाजूला जास्त